हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रुतिका सुजले चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या न्यू लाईफ चेंजिंग व्हिडिओचा टॉपिक आहे. जी पण गोष्ट आपल्या सक्सेसमध्ये, आपल्या लाईफमध्ये अडथळा निर्माण करते ना, त्या गोष्टीला आपल्याला आयुष्यातून काढून टाकायचं आहे. आयुष्यातून काढून टाकायचं नेमकं काय करायचं आहे? पहिल्या तर ती गोष्ट सर्च मारायची की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये झाकून बघायचं आहे की कोणती गोष्ट आहे की जी आहे ना ती तुम्हाला आयुष्यामध्ये, करिअरमध्ये पुढे जाऊनच देत नाही आहे. कारण भरपूर साऱ्या लाईफमध्ये अशा गोष्टी असतात ना, ज्या आपण ना तिथेच अडकून बसलेलो असतो. आपल्याला आयुष्यात खूप पुढे जायचं असतं, सक्सेस अचीव करायची असते, खूप मोठं व्हायचं असतं, पण आपलं जे ड्रीम असतं ना ते लांब असतं, पण ना आपण तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. कारण खूप साऱ्या अशा गोष्टी असतात ना ज्याच्यामुळे आपण एकाच ठिकाणी ना हमेशा अडकलेलं असतो. तर त्याच्यामध्ये ना जागे व्हा आणि बघा तुम्ही स्वतःमध्ये जरा की कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सक्सेसपर्यंत तुमच्या पोचून देऊ शकत नाही. होऊ शकतो तुमचा आळस असू शकतो, तुमचा एक्सक्यूज देणं असू शकतो, किंवा एखादी गोष्ट असेल ती सारखी तुम्हाला आतून त्रास देत असेल, किंवा एखादं पार्टनर असू शकतो, किंवा एखादं तुमचं रिलेशनशिप असू शकतो, किंवा एखादा व्यक्ती असू शकतो ज्याच्यासोबत तुम्ही राहताय त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी तुमच्या ग्रोथला घेऊन खाली येतात. ते कोणतीही गोष्ट असू द्या तुमच्या लाईफमध्ये, तुम्हाला असं वाटतंय ना की नाही ही गोष्ट मला परेशान करते, या गोष्टीमुळे मी आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही, तर त्या गोष्टीला आपल्या आयुष्यातून दूर करा. आणि जर घरामध्ये पण टॉक्सिक लोक असली तरी घरामध्ये जर टॉक्सिक लोक असली तर त्यांना काय इग्नोर करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्यांच्या बोलण्यालाही तर इग्नोर केलंच पाहिजे. तर त्यांच्या गोष्टी, घरातली गोष्टी असतील, घरातली माणसं असतील तर त्यांच्या गोष्टीला थोडंसं इग्नोर करा. पण बाहेरच्या जर गोष्टी असेल, जर तुम्हाला पॉसिबल असेल ना की एखादा व्यक्ती असेल, एखादं रिलेशनशिप असेल जे तुम्हाला सतत नेगेटिव्हिटी देते, सतत टॉक्सिसिटी देते, सतत त्याच्यामुळे त्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतःच्या करिअरवर फोकस करू शकला नाही आहे, तुम्ही तुमची लाईफ वेस्ट घालवली, टाईम वेस्ट घालवला, तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला जो गोल अचीव करायचं आहे लाईफमध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचला नाही ना, सर्व गोष्टीला तुमच्या आयुष्यातून काढून टाका आणि फोकस ऑन करिअरवर करा. आणि थोडंसं आपल्या करिअरला घेऊन सिरियस आणि मॅच्युअर व्हा. कारण उद्या जर तुम्ही डाऊन गेला ना, उद्या तुम्हाला कोण तिथून काढणार नाही. तुम्हाला परत स्वतःला काढायचं. त्याच्यामुळे लाईफमध्ये थोडीशी मॅच्युरिटी आणा. तुम्हाला असं वाटतं ना की मला ही गोष्ट परेशान करते, ते आयुष्यातून काढून टाका. स्वतःच्या जीवापेक्षा, स्वतःच्या हेल्थपेक्षा, स्वतःच्या करिअरपेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही आहे. गोष्ट कधी पण लक्षात ठेवा. आता समजा एखाद्या गोष्टीचं बोलणं तुम्हाला लागलं असेल तर ठीक आहे, लागलं सोडून द्या. कारण काय होतं माहिती आहे का, एखाद्या व्यक्तीचं बोलणं आपल्या मनाला लागलं ना, पण ते 17 वेळा गरगरत माइंडमध्ये फिरवत असतो. ठीक आहे, बोलला, थोडंसं कमीपणा घ्या, सोडून द्या आणि स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या. आपण आपलंच नुकसान करत असतो. आपण 10 लोकांचं बोलणं ऐकतो आणि कोण आपल्याला काय बोललं तर आपण तीच गोष्ट घेऊन बसतो. काय गरज पडली आहे तर, आणि ती गोष्ट आपल्या डोक्यात असते. समोरचा तर बोलून मोकळा होऊन निघून जातो, पण आपण त्याची टॉक्सिसिटी का घेऊन बसायची? हे तर मी पार्टनरच्या बाबतीत झालं, कुठल्या रिलेशनशिपच्या बाबतीत झालं. तर मी एवढंच सांगेल ना की गाईज की